अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये अटकेतील महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव याचं निलंबन करण्यात आलंय। या प्रकरणामध्ये सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये एएसआय राजेश जाधव याच्या विरोधामध्ये विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव असं म्हटल्याचा आरोप देखील अटकेतील महिलेनं केलाय। दरम्यान ही घटना वरिष्ठांना कळल्यानंतर संतप्त वरिष्ठांनी राजेश जाधव वरती हात उगारला, पण वर्दी असल्यामुळे त्यांनी हात आवरता घेतलाय। दरम्यान ज्यावेळी ही घटना घडली तेव्हाच राजेश जाधव हा मागच्या दारानं पोलीस ठाण्यामधून फरार झाला। सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत। वर्दी घातलेला कुत्र्या वर्दी घातलेला कुत्र्या वर्दी घातलेला कुत्र्या। दरम्यान या संदर्भामध्ये आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल झुमळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। ती महिला आम्ही लॉकअप मध्ये टाकल्यानंतर एक एएसआय त्या ठिकाणी राजेश जाधव नावाचा एएसआय त्या ठिकाणी गेला आणि तो अर्वाच्य भाषेत बोलून तुझ्या मुली सोबत मला पाठव, मला 10,000 रुपये देतो असं अर्वाच्य भाषेत बोलला। ती गोष्ट आमच्या जेव्हा कानावर आली त्यावेळेस आम्ही ताबडतोब लॉकअपला गेलो, त्या महिलेचा जबाब घेतला, सदर एएसआय विरोधात गुन्हा दाखल केला आणि वरिष्ठांना त्याबाबत माहिती दिली। माननीय पोलीस अधीक्षक सरांनी त्याला तात्काळ निलंबित केलेला आहे। पुढील कारवाई सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.